आता मित्रांनो, मी आलोय जालना. तुम्हाला छोटे ट्रॅक्टर पाहिजे होते ना? हे बघा, छोटे ट्रॅक्टर. म्हणजे इथं सगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर भेटतील. पण मी तुम्हाला सुरुवातपासून छोटे ट्रॅक्टर दाखवतो, कारण का खूप मित्रांचे कमेंट आले होते मला, छोटे ट्रॅक्टर दाखवा आम्हाला, बागात चालू आहे करता. हे जालन्याला म्हणजे जालन्यापासून 2-3 किलोमीटर लांब आहे बरं का, हे शोरूम. पार्वती ॲग्रो सर्व्हिसेस आहे शोरूमचं नाव. मी पत्ता देतो तुम्हाला शेवटीला, फोन नंबर पण टाकतो. हे बघून घ्या, असे ट्रॅक्टर आहे तिथं. जॉन डियर आहे, महिंद्रा आहे. छोटे ट्रॅक्टर खूप सारे आणि जास्त काही लांब नाही बरं का. म्हणजे जालन्यापासून फक्त 2-2.5 किलोमीटर लांब येईल. जवळच आहे. हे बघा, पण ट्रॅक्टर इतके आहे ना तिथं, का तुम्ही विचार पण नसेल केला. म्हणजे आपलं सेकंड ट्रॅक्टरवर पण एक्सचेंज करता बरं का ते. आपलं ट्रॅक्टर समजा चांगल्या कंडिशनमध्ये असेल ना, मग आपलं सेकंड ट्रॅक्टर द्यायचं आणि त्यांचं सेकंड घ्यायचं, तसं पण एक्सचेंज करता. कारण मी बोललो होतो त्यांना, असं होईल का? ते म्हणे हो, होऊन जाईल म्हणे. तिथं सगळ्यात जास्त स्वराज ट्रॅक्टर खूप आहे. स्वराज आणि महिंद्रा. बघा, 855 दिलों की धडकन. हे पहा, 963 FE. हे ट्रॅक्टर सगळ्यात पॉवरफुल आहे स्वराजचं. हे काय 855. 855 स्वराज FE. हे पण छान ट्रॅक्टर आहे बरं का. महिंद्रा. इकडे पण महिंद्रा आहे. खूप जुने महिंद्रा आहे पहिले. इथेच पडलेले वाटते किती दिवसाचे ते. हे बघू शकता तुम्ही. स्वराज. हे एक परत स्वराज 963. हे स्वराज म्हणजे जास्त नाही दिसत मार्केटमध्ये, कारण का खूप मोठं आहे इंजिन याचं. त्या कारणामुळं. हे परत एक स्वराज. साइड गिअर स्वराज आहे बरं का ते. 834 काही आहे ते. हे बघा, याच्यासोबत एक रोटर पण आहे. कोणत्या कंपनीचं आहे? शक्तिमानचं आहे. 5.5 फुटाचं आहे. स्वराज सोबत आहे ते. म्हणजे एक्सचेंज केलेले आहेत त्यांच्याकडं. स्वराजचं शोरूम आहे. ते शोरूमवर म्हणजे ते ट्रॅक्टर त्यांना काही एक्सचेंज केलेले, काही वापस आलेले, म्हणजे काही ओढून आणलेले. बँकेचे ट्रॅक्टर आहे, काही चांगल्या कंडिशनमध्ये असले त्यांनी घेत. आणि मित्रांनो, छोटे ट्रॅक्टर पण खूप आहे बरं का यांच्याकडं. आयशर पण आहे. काही मित्रांची कमेंट होती आयशर नाही म्हणे. आयशर पण आहे. आणि मी म्हणतो ना, फार्मट्रेक नाहीये. पॉवरमॅक्स फार्मट्रेक नाहीये. हे पहा, इथेच फार्मट्रेक आहे 60. अजून एक फार्मट्रेक दिसलं होतं मला 35. पण ते जुने फार्मट्रेक आहे. म्हणजे मध्ये गिअर येतात ना त्यांचे, ते फार्मट्रेक आहे. हे बघा, अजून एक आहे. म्हणजे 3 झाले बरं का हे ट्रॅक्टर. 963. एक त्या साईडला, एक तिथं आणि एक हा. 3 ट्रॅक्टर आहे. 963, 241. हे कोणते का नो? छोटंसं ट्रॅक्टर बघा बरं. काय माहिती कोणते? हे बघा, महिंद्रा 241 सोनालिका. हे काय करते? हे बघा, 475. हे आहे इथं कामाला. त्याला विचारतो मी, म्हणजे कशा एक्सचेंज होता का? काय रेटचे असतात? कशा आणलेल्या असत्या? तो म्हणे ते म्हणजे शोरूम आहे त्यांच्याकडं, तर ते आले असते एक्सचेंजमध्ये, ते ट्रॅक्टर आहे म्हणे. आणि काही ओढून आणलेले असते ते पण आहे. आणि काही घेतलेले त्यांनी चांगल्या कंडिशन मधले ते ट्रॅक्टर. ते विकत पण घेता बरं का ते. तुम्हाला विकायचं असेल तर विकू पण शकता तुम्ही ठेवून. पहा, इथं आहे फार्मट्रेक. मागच्या साईडला होतं ते आपल्या. हे बघा, फार्मट्रेक 35. छोटे. हे ट्रॅक्टर सगळ्यात चांगलं वाटतं दिसायला बरं का. 585. नाही, चालायला पण चांगलं आहे बरं का. दिसायला पण चांगलं आहे. त्याचे डिस्क आहे ना, अलग कलर मध्ये नाही, तर महिंद्राचे डिस्क पण लाल कलर मध्ये येतात म्हणून मला बरे नाही वाटत ते. पण ते 585 छान दिसतं. ते पळतं लय डेंजर. रेतीवर लय खार चालतं ते. हे बघा, हे एक 963. हे नवीन मॉडेल मध्ये बरं का हे. म्हणजे खूप ट्रॅक्टर आहे इथं. तितके तुम्हाला लागतील त्याच्यापेक्षा जास्त ट्रॅक्टर आहे. हे बघा, ते बघा, अर्जुन पण एक दिसलं. खूप ट्रॅक्टर येतं. हे छोटे ट्रॅक्टर तर खूप आहे बघा. हे सोनालिका कंपनीचं आहे. हे कोणत्या कंपनी काय माहिती. हार्वेस्टर. हे बागामध्ये चाला करता आहे ट्रॅक्टर. त्यांचा नंबर देऊन टाकतो मी तुम्हाला. त्यांना कॉल करून तुम्ही त्यांचे रेट विचारू शकता. काय करायचं माहिती का, याच्यातून ते ट्रॅक्टर आवडलं ना, त्याचे स्क्रीनशॉट मारायचं आणि त्या नंबरवर पाठवायचं आणि त्याला विचारायचं की रेट काय याची.
कधीचं मॉडेल आहे. कारण का इतके मॉडेल इतकं रेट सांगायला तितकं टाइम नव्हता भावांनो माझ्याकडं, कारण का आर ऑफिसलाच मला खूप टाइम होऊन गेला होता. त्या कारणावर मी फक्त व्हिडिओ घेतलाय आणि ते कोण नव्हतं पण इथं तो लहान मुलगा होता, त्याला काही इतकं माहित नव्हतं किंमत काय कधीचं मॉडेल आहे. ते भाऊ नव्हते इथं, त्यांचा नंबर टाकतो मी. तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्यांना कॉल करायचा. हं? चला तर बाय मित्रांनो. सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. हे नंबर आहे त्यांचा आणि पत्ता आहे पार्वती ॲग्रो जालना. चला तर बाय मित्रांनो मग.